नमस्कार, मी गुरुप्रसाद जाधव आणि पुढारी न्यूजवर आता वेळ झाली आहे चर्चेचा धुरळा उडवण्याची। मंडळी, शिक्षकांचं आणि त्यांनी दिलेल्या शिकवणीचं कुठल्याही माणसाच्या आयुष्यामध्ये अत्यंत महत्त्वाचं स्थान असतं। पण ही शिकवण देत असताना वेळप्रसंगी शिक्षक शिक्षाही करतात, त्यांचा तो अधिकार आहे हे आपण पूर्वापारपासून गृहीतच धरले। पण आज दिलं जाणारं शिक्षण वेगळं आहे, त्याचं स्वरूप वेगळं आहे, इथली व्यवस्था वेगळी आहे आणि त्यात होणारी शिक्षा सुद्धा वेगळी आहे। तिचे मुलांच्या मनावरती होणारे परिणामही वेगळे दिसतात आणि याचं अगदी आज समोर आलेलं उदाहरण आहे ते दिल्लीमध्ये शौर्य पाटील या 10वीच्या मुलाने केलेली आत्महत्या। शिक्षकांच्या त्रासाला कंटाळून जीवन संपवत असल्याचं त्याने आपल्या सुसाईड नोटमध्ये लिहिलंय। तर तिकडे पालघरमध्ये विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी सांगितलेलं काम करायला उशीर लावला म्हणून एका शिक्षकाने 5 विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केली आहे। अगदी काही दिवसांपूर्वीच आपल्याला आठवत असेल की वसईमधल्या एका शाळेमध्ये एक मुलगी उशिरा शाळेमध्ये आली म्हणून तिला 100 उठाबशा काढण्याची शिक्षा सुनावली गेली आणि यानंतर या मुलीला उपचारासाठी रुग्णालयामध्ये न्यावं लागलं आणि तिथेच तिचा मृत्यू झाला। या सगळ्या घटना पाहता आपल्याला प्रश्न पडतोय की विद्यार्थ्यांना केल्या जाणाऱ्या शिक्षेचं स्वरूप बदललंय की ज्यांनाही शिक्षा केली जाते ते विद्यार्थीच काळानुसार बदललेत आणि या बदलाचं भानच या शिक्षकांना राहिलेलं नाहीये आणि या सगळ्या प्रश्नांभोवती आजच्या धोरणामधून आपण चर्चा करूयात। आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत। आपल्यासोबत आहेत शिक्षण तज्ञ हेरंब कुलकर्णी सर, आपल्यासोबत आहेत निर्मला निकेतन कॉलेजच्या माजी प्रिन्सिपल फरीदा लांबे मॅडम, आपल्यासोबत या चर्चेमध्ये मानसोपचार तज्ञ डॉक्टर सुषमा भोसले सुद्धा आहेत आणि थोड्याच वेळामध्ये या चर्चेमध्ये आपल्यासोबत पालक शिक्षक संघटनेच्या अध्यक्षा अरुंधती चव्हाण या सुद्धा जॉईन होतील। सगळ्या मान्यवरांचं स्वागत आहे या चर्चेमध्ये। मी चर्चेच्या सुरुवातीला हेरंब कुलकर्णी सर आपल्याकडे येतो। मला आपल्याला हा थेटपणे प्रश्न विचारायचा आहे, या सगळ्या घटना आपल्या समोर आहेत, त्यात सगळ्याच्या मुळाशी काय दिसते तर शिक्षकांनी केलेली शिक्षा। पण शिक्षक शिक्षा करतात हे आपल्या सर्वांना ठाऊक आहे, आपण सुद्धा त्याच कल्चरमधनं शिकून पुढे आलेलो आहोत सगळेजण। मग इथे हा प्रश्न पडतोय की नेमकं काय बदललेलं आहे? शिक्षकांच्या शिक्षेचं स्वरूप तर साधारणपणे तेच दिसतंय, मुलांच्या मानसिकतेमध्ये काही बदल झालेला काय? शिक्षण ज्या पद्धतीनं आधुनिक झालेलं आहे त्या पद्धतीनं मुलांशी वर्तणूक आहे किंवा त्यांना शिक्षा देणं आहे, या सगळ्या गोष्टींमध्ये काही बदल अपेक्षित आहेत जे होताना दिसत नाहीत, त्याची ही सगळी परिणती आहे का? हेरंब सर। जे कृष्णमूर्तींचं एक प्रसिद्ध वाक्य आहे की शाळा आणि तुरुंग या जगातल्या 2च जागा अशा आहेत की जिथे कोणी स्वतःहून जात नाही, तिथे नेऊन घालावं लागतं। तर तुरुंगाचं आणि या शाळांचं नातं हे जे कृष्णमूर्तींनी त्या काळात मांडलं होतं, पण तो तुरुंग इतका जीव घेणा असेल हे या 3 घटनांमधून आपल्याला दिसतं। हा फक्त शिक्षकांपुरताच मुद्दा नाही, तर मध्यंतरी सांगलेल्या एका पालकानं आपल्या मुलीला किती बेदम मारलं होतं की तिचा मृत्यू झाला, ही त्याच्यावरही चर्चा आपल्या चॅनलनी काही महिन्यांपूर्वी घडवली होती। तर मुळातच शिक्षक आणि पालकातलं हे जे क्रौर्य आहे हे क्रौर्य का वाढत चाललंय आणि हे मानसिक असंतुलन शिक्षकांमधलं वाढतंय का, याच्याबद्दल सुद्धा आपण बोललं पाहिजे। खरं तर शिक्षण हक्क कायदा जो आला, या कायद्यानं शिक्षकांना सर्व प्रकारच्या शिक्षा करायची बंदी विद्यार्थ्यांना केलेली आहे। किंबहुना मानसिक पातळीवर विद्यार्थ्यांना हिनवून बोलणं किंवा त्यांना अपमानकारक बोलणं हे सुद्धा होऊ नये असं त्या कायद्यामध्ये म्हटलेलं आहे। याचा अर्थ असा की एकतर तो कायदा शिक्षकांपर्यंत नीट पोहोचलेला असेल तर त्या कायद्याचं उल्लंघन झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी बघणारी यंत्रणा शाळेत असू नये किंवा सरकारी पातळीवर असू नये, त्याची दखल घेतली गेली नाही किंवा त्याची अंमलबजावणी होत नाही। आणि तिसरं कारण, शिक्षकांमध्ये जी काही एक मानसिक उंची वाढायला हवी किंवा आपण असं म्हणतो किंवा शिक्षक हा आईच्या जागी असला पाहिजे किंवा त्याच्यामध्ये साने गुरुजींच्या परंपरेचा वारसा त्या शिक्षकाच्या व्यक्तिमत्वामध्ये उतरायला पाहिजे। तर आपण शिक्षकांकडून व्यवस्था म्हणून जी अपेक्षा व्यक्त केली ती प्रेममयतेची अपेक्षा शिक्षकांची पूर्ण होत नाही किंवा त्या प्रकारची शिक्षकांची जडणघडण आपल्या व्यवस्थेमध्ये झाली नाही। आणि एखादा रस्त्यावरचा दांडोका घेऊन असलेला हवालदार असेल किंबहुना एखादा गार्ड असेल, तसं शाळेचं पालन करणारा हा शिक्षक, अशा पद्धतीने तुम्ही जे अपवादात्मक शिक्षकांचं सांगताय असं हे आहे। आणि हे संमिश्र चित्र आहे शिक्षकांचं। म्हणजे आपण जून जुलैमध्ये बदल्या झाल्यानंतरच्या बातम्या वाचल्या तर अनेक ठिकाणी शिक्षकांच्या बदल्या झाल्यानंतर विद्यार्थी ढसढसा रडतायत असे व्हिडिओ सगळीकडे फिरत होते। तर त्यामुळं
अशा घटना प्रातिनिधिक जरी नसल्या तरी त्या सर्वसाधारण आहेत आणि अशा प्रकारचं काहीतरी भयानक घडल्यानंतर माध्यमांमध्ये येतं. परंतु सर्वसाधारण शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मारहाण होणं किंवा विद्यार्थ्यांना अपमानास्पद बोलणं हे सुरूच आहे. त्यामुळं हा विषय तसा गंभीर आहे. बरं, मी इतरही सगळ्या पाहुण्यांना या चर्चेमध्ये आणतो. अरुंधती चव्हाण सध्या आपल्यासोबत आहेत. अरुंधती जी आपली पहिली कॉमेंट या विषयाच्या अनुषंगाने आणि मग मला इतरही पाहुण्यांकडे जायचं थोडक्यात अगदी. आता जसं सरांनी सांगितलं तर त्याप्रमाणे जितकी पालकांची भूमिका महत्वाची आहे तेवढी शिक्षकांची सुद्धा आहे. कारण शिक्षकांना तो जो सहानुभूती किंवा तदानुभूती जी असायला पाहिजे विद्यार्थ्यांबद्दल तर ती नाही आहे. कारण सध्या जी कॉम्पिटिशन चालली आहे की जो स्ट्रेस आहे त्यांच्या प्रोफेशनल लाईफचा तो सगळा विद्यार्थ्यांवर काढला जातोय. पण तसं न करता त्यांना त्यांच्या भावना बॅलन्स करता आल्या पाहिजेत. आणि हे जे आहे की आम्ही मारू नाही शकत तर आम्ही शाब्दिक त्यांना टोमणे मारू किंवा शाब्दिक त्यांच्यावर आघात करू त्याचा तर. आणि आजकालची मुलं जी आहेत ती खूप सेन्सिटिव्ह आहेत आणि त्यामुळे काय होतं की छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा त्यांच्या मनाला लागतात. मग अशा वेळी पालकांबरोबर शेअर करता येणं पण गरजेचं आहे. पण कसं होतं की ही मुलं घाबरून बोलत नाहीत की हे. आणि ही पर्टिक्युलर जी शाळा जी म्हटली आहे की जिथे ही घटना घडली तर ती खूप दिल्लीमधली खूप मोठी प्रसिद्ध शाळा आहे. आणि हे जे असं होणं तिथे हे खूप दुर्दैवी घटना आहे. म्हणजे कधी कधी असं वाटतं की बाहेरून आलेल्या मुलांना तिथे ऍक्सेप्टन्स आहे की नाही. आणि हे जे झालेलं आहे तर त्या मुलाला ऍटलिस्ट काउन्सिलरनी तरी मदत करायला पाहिजे होती. कारण तो काउन्सिलरकडे गेला असं सांगण्यात आलेलं आहे. तर खूपच म्हणजे शिक्षकांना एक चांगलं काउन्सिलिंग करणं किंवा त्यांना काउन्सिलर बनण्याची गरज आहे. नाहीतर विद्यार्थ्यांना त्यांना हँडल करता येत नाही. स्वतःच्या भावनांवर त्यांना कंट्रोल ठेवायला पाहिजे. अगदी खरं आहे, अगदी खरं आहे. फरिदा लांबे मॅडम आपली कमेंट. मला असं वाटतं की जे म्हणजे झालंय आणि बरेचदा हैरम कुलकर्णी पण म्हणाले की बऱ्याच त्याच्या केसेस झाल्यात आणि त्याची मूळ कारण जर आपण बघितली तर फक्त शिक्षकांना आपण दोष देऊ शकत नाही. मला असं वाटतं एकूणच आपली जी शिक्षण पद्धती आहे मुलांवर भयंकर हल्ली प्रेशर आहे. ज्या शाळा आहेत लहान मोठ्या शाळा त्या संबंध मला वाटतं इम्पॉर्टन्स किंवा महत्व मुलं काय शिकतात त्याच्याकडे नाही बघत. पण जे शिकणं आहे ते परीक्षेसाठी शिकणं इज मला वाटतं ह्याच्यावर बराच भर दिला जातो. दुसरं की पालक आपण मोठी लोक सगळी की मुलांना सारखं सांगत असतो की यू शुड अचीव्ह वेल, तुम्ही चांगलं करायला पाहिजे. आणि हा जो एक प्रकारचा स्ट्रेस येतो मुलांवर त्याचं मला वाटतं कुठे ना कुठेतरी त्याचं हे सगळं आपल्याला दिसतंय. मी असं नाही म्हणत की प्रत्येक मूल जीव देतं पण ह्या मुलाच्या बाबतीत किंवा बाकीच्या ज्या केसेस झाल्या तिथे आपण सारखं असं म्हणतोय की मुलांवर एक प्रकारचं प्रेशर असतं. आणखीन एक मला असं म्हणायचं आहे की बरेचदा मुलांवर जेव्हा प्रेशर असतं आणि जेव्हा मूल शाळेत असतात तेव्हा जसं आता मॅडम म्हणाल्या की मुलं कुठलं तरी हाक किंवा काहीतरी सांगतात शिक्षकांना, त्यांचा चेहरा बदलत असतो, त्यांचा परफॉर्मन्स बदलत असतो, ते काहीतरी बोलतात आणि कधी कधी आपले शिक्षक किंवा आपण सुद्धा मुलांकडे बघत नाही. वी डोंट रीच आउट टू चिल्ड्रन. आणि मला आणखीन एक म्हणायचं आहे की आपली संबंध जी व्यवस्था आहे शिक्षणाची आणि समाजाची आणि एस्पेशली हा जो संबंध आता सोशल मीडियाचा जबरदस्त जो आपल्यावर परिणाम चाललाय की सगळ्या मुलांना असं वाटतं की फार स्पर्धा चालल्या आहेत, प्रत्येकाने एकदम उत्कृष्ट व्हायला पाहिजे, प्रत्येकाला श्रेय मिळालंच पाहिजे आणि सोशल मीडियामध्ये त्याच्यावर भर दिला जातो. म्हणून मला वाटतं काही मुलं जी फार भावनिक असतात, सेन्सिटिव्ह असतात त्यांना असं वाटतं की अरे आपण ह्या सगळ्यामध्ये नाही आहोत. आणि मग कुठेतरी ती मुलं ज्याला आपण म्हणतो की स्वतःमध्येच गुंतून जातात किंवा स्वतःबद्दलच विचार करतात आणि एक प्रकारचा एक न्यूनगंड तयार होतो. तर मला असं वाटतं की मुलांना एक शाळा इज वन थिंग पण मुलांचा जो आम्ही नेहमी म्हणतो इथे की बडी ग्रुप असतो, आपल्या मित्राशी बोलणे, मैत्रिणीशी बोलणे,
पालकांची आपला संबंध फॅमिलीशी कसा आहे. मला वाटतं बरोबर, हा संवाद त्यांच्यामध्ये असायला हवा. मी डॉक्टर सुषमा भोसले आपल्याकडे येतो, मानसोपचार तज्ज्ञ आहात आपण. मला तुमच्याकडनं हे समजून घ्यायचं आहे की आत्ता ज्या मुलानं ही आत्महत्येची कृती केलेली आहे त्याने जे आपल्या सुसाईड नोटमध्ये जे सगळं लिहिलेलं आहे की म्हणजे मी ही चूक करतोय, त्याला हे सगळं कळतंय ही सगळी चूक आहे आणि त्याच्यामुळे त्याच्या पालकांना त्रास होणार आहे, या सगळ्या गोष्टी पण त्याने मांडल्या. म्हणजे त्यात किती संवेदनशील असेल तो या सगळ्यांच्या बाबतीत हे त्यातून कळतंय. पुढे जाऊन तो असंही पुढे म्हणतोय की माझे शक्य झालं तर माझे अवयव एखाद्याला दान करा. या सगळ्याकडे आपण कसं फक्त या घटनेकडे आणि या अशा ही काही एक घटना नाही, आता चर्चा होते, पण अशा अनेक घटना आपण मधल्या काही काळामध्ये पाहिलेल्या आहेत. ही जी आजची घटना घडलेली आहे ती अत्यंत दुर्दैवी आहे. शौर्य पाटीलच्या निमित्ताने आज आपण चर्चा करतो आहोत. परंतु आपण जर लक्षात घेतलं तर युवाल नोआ हरारी हा जो जागतिक भाष्यकार आहे त्याच्या मते दहशतवाद आणि युद्धात होणाऱ्या मृत्यूंपेक्षा खरं तरुणाईच्या होणाऱ्या आत्महत्या हा जगापुढचा गंभीर प्रश्न आहे. आणि आपल्या लक्षात येईल की मानसिक आरोग्याबद्दल आपल्याकडे अजिबात गांभीर्याने अजूनही बघितलं जात नाहीये. कारण मानसिक आरोग्यामध्ये फक्त मानसिक आजारांचा समावेश नाहीये, तर तुम्ही रोजच्या जीवनामध्ये तुमचं मनस्वास्थ्य टिकवून ठेवून आनंदी आणि समाधानाने कसं जगू शकता याचा एक भाग त्याच्यामध्ये महत्वाचा असतो. आता आपण जर ह्या गोष्टीच्या घटनेच्या बद्दल बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की भारतात मुळात दरवर्षी 2 लाखापेक्षा जास्ती ज्या आत्महत्या होतात त्यातल्या निम्म्यापेक्षा जास्ती ह्या तरुणाईच्या असतात. मुळात मानसशास्त्रीय भाषेमध्ये तरुणाईचं वय हे एकदम किशोरावस्था पौगंडावस्था हे वादळी वय मानलं जातं. हा शौर्य 10वीतला होता. टोकाची अस्वस्थता हे आत्महत्येचं सगळ्यात पहिलं लक्षण असू शकतं आणि ह्या घटनेतून ते दिसतंय, कारण तो संवेदनशील आहे, काउन्सिलरकडे गेलेला आहे किंवा त्यांनी हे सगळं त्याच्या मृत्यूपूर्वीच्या चिठ्ठीत लिहिलेलं आहे. याचा अर्थ तो पुन्हा पुन्हा मदत मागत होता, परंतु त्याला मदत मिळू शकली नाही आहे. कारण काउन्सिलरकडे तो गेलेला असेल आणि काउन्सिलरला हे लक्षात आलेलं नसेल तर एकूणच त्या काउन्सिलरच्या क्षमतेबद्दल गंभीर प्रश्न निर्माण होतात. मुळात आपल्या शालेय वातावरणात किंवा घरी किंवा सामाजिक वातावरणामध्ये मुलांसाठी चांगलं भावनिक आणि मानसिक आरोग्य संतुलित आपण तयार करणं फार गरजेचं आहे सध्या. मुलांच्या भावना ओळखून त्यांना मदत करणं, पियर प्रेशर असेल तर त्याच्याबद्दल चर्चा होणं, त्यासाठी संवादाची वेगवेगळी माध्यम आपल्याला वापरता येणं आणि मुळात विश्वास देता येणं, या गोष्टी आता पालक, शिक्षक आणि समाजाला सुद्धा पुन्हा एकदा रिवाईज करून स्वतःमध्ये थोड्याशा जपायला हव्या. तरच आपण मुलांचे हे सगळे प्रश्न फार समंजसपणे संवेदनशीलतेने हाताळू शकू. कारण भावनिक प्रथम उपचार ही एक संकल्पना मांडली जाते आणि ती आपण शिकणं, त्याचं प्रशिक्षण शाळांमधून किंवा समाजातल्या सगळ्या घटकांना देणं गरजेचं आहे. कारण तात्काळ राग येणं, तात्काळ मनस्वास्थ्य बिघडणं, दुसऱ्याच्या अंगावर धावून जाणं किंवा स्वतःला इजा करणं हे प्रसंग आपल्याला वारंवार दिसतात. मग ते शिक्षकांनी विद्यार्थ्यांना केलेल्या शिक्षेमध्ये असतील, विद्यार्थ्यांनी मानसिक टोमणे बसतात शिक्षकांचे म्हणून स्वतःला त्रास करून घेणं असेल, या सगळ्यामध्ये मानसिक आरोग्याकडे आपलं दुर्लक्ष होतंय. खरं तर हे अधोरेखित होतं. कारण आपला शारीरिक, मानसिक, भावनिक विकास संतुलित असेल तर आपण सक्षमतेने रोजच्या ताणतणावांना तोंड देऊ शकतो, आपण संतुलितपणे विचार करून निर्णय घेऊ शकतो, कृती करू शकतो. पण सध्या ह्या सगळ्या गोष्टी एकूणच आपल्या परिप्रेक्षातनं थोड्याशा मिसिंग आहे आणि संवेदनशीलतेने याच्याकडे पाहणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे इथे पालक, शिक्षक आणि समाज म्हणून आपली ही खूप मोठी जबाबदारी आहे की या मुलांशी थेट संवाद साधून त्यांच्या मनापर्यंत पोहोचणं. कारण सध्या आपल्याला वेळ मिळत नाहीये. सोशल मीडिया किंवा इतर गोष्टींचा आपल्यावरती इतका परिणाम आहे की पटकन आपण 1 मिनिटापेक्षा कुठल्या गोष्टीवरती नीट कॉन्सन्ट्रेशन करू शकत नाहीये. त्यामुळे शांत बसणं, ऐकणं, त्याच्यावरती उपाय शोधणं, त्यासाठी वेळ देणं, हे सगळं करण्यात आपण कुठेतरी कमी पडतोय. त्यामुळे ही एक एकत्रित परिणामाची गोष्ट आहे आणि ती फक्त एका व्यक्तीला जबाबदार धरून आपल्याला तो प्रश्न नाही सोडवता येणार. तर त्यासाठी ह्या सगळ्या गोष्टींची सांगड घालून आपल्याला त्या परिप्रेक्षात खरं काय केस बाय केस म्हणून आपण याच्याकडे हे चुकलं, हे चुकले किंवा हे बरोबर असं म्हणू शकत नाहीत. या सगळ्या गोष्टींची सांगड आपल्याला घालावी लागेल. मी हिरंब सर आपल्याकडे हाच मुद्दा घेऊन येतोय की जर का या सगळ्याची सांगड घालायची तर त्याला पर्याय काय, कसं करता येईल हे सगळं? मला वाटतं की आपल्याकडे ज्या पारंपरिक शिक्षा आहेत तर या शिक्षकांकडेच मुळात शिक्षकांच्या बद्दल खूप गंभीरपणे सूचना शिक्षकांना देण्याची गरज आहे की आपल्याला एखादा माणूस चुकल्यानंतर किंवा विद्यार्थी चुकल्यानंतर त्याला हे अंगठे धरायला लावणं, छडी मारणं किंवा या प्रकारची मारहाण करणं,
तर या बाबतीत नो टॉलरन्स किंवा झिरो टॉलरन्स शिक्षण विभागामध्ये घेतला गेला पाहिजे. आणि त्याच्याबद्दल विद्यार्थ्यांना घरामध्ये सुद्धा तोच प्रकार आहे. म्हणजे घरातही ऐकलं नाही तर मारहाण होते, शाळेतही ऐकलं नाही तर मारहाण होतं. तर या मारहाणीच्या आणि याच्याबद्दलचा झिरो टॉलरन्स केला पाहिजे. कारण जेव्हा एक्स्ट्रीम काहीतरी होतं तेव्हा माध्यम दखल घेतात, पण याच्या खालच्या ज्या कृती आहेत, म्हणजे 5 छड्या मारल्या, 2 छड्या मारल्या, कानामागं मारली, फटके मारले, हे तर सगळीकडे सुरू आहे ना. तर याच्याबद्दल पहिल्यांदा आपल्याला बोललं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, शिक्षकाच्या मधला जो एक सुपरलेटिव्ह कॉम्प्लेक्स असतो की मी यातला म्हणजे मला विरोध चालणार नाही, किंबहुना माझं ऐकलं नाही तर मी एकदम हे जाईल. तर याच्यामधली जी काही हुकुमशाही जडणघडण मानसिकता शिक्षकाची असते, तर याच्याबद्दल शिक्षकांशी बोलण्याची गरज आहे. ओशो रजनीश यांनी औरंगजेबाच्या वडिलांचं एक उदाहरण दिलंय की औरंगजेबाच्या वडिलांनी जेव्हा त्यांनी तुरुंगात टाकलं तेव्हा ते म्हणाले तुला काय पाहिजे, तर ते म्हणाले मला एक 25 विद्यार्थी रोज पाठवत जा आणि मी त्यांना शिकवत जाईल. तर रजनीश यांची कॉमेंट मोठी सुंदर आहे. रजनीश असं म्हणतात की त्याला तुरुंगात सुद्धा राजाच व्हायचं होतं आणि रोज त्याला दरबार भरून त्यांच्यावर हुकूमत गाजवायची होती, यासाठी त्याला विद्यार्थी समोर हवे होते. तर त्यांनी त्याचं एक तरल अनालिसिस केलंय. पण खरंच हा मुद्दा आहे की आपल्यातली सत्ता गाजवण्यासाठी अनेक शिक्षक विद्यार्थ्यांकडे बघत असतात आणि मग ती पाणी आणायला गेलेल्या मुली वेळेत आल्या नाही म्हणून त्यांना फटकून काढलं, शाळेत माझं ऐकलं नाही म्हणून त्या उठबशा काढायला लावल्या. तर याच्यामधली जी काही एक शिक्षक म्हणून ही जी एक हुकुमशाही मानसिकता शिक्षकांमध्ये विकसित होते, तर ती का होते याच्याबद्दल सुद्धा मानसोपचार तज्ञांनी काम करण्याची गरज आहे. आणि ती वृत्ती कमी होण्याकडे, आणि आपल्याकडे जे गुरु ब्रह्मासारखं जे आहे की शिक्षक म्हणजे अंतिम आणि शिक्षकाला विरोध सहन होत नाही, तो सांगेल त्या पद्धतीनेच त्या प्रकारे तो जे वागतो, तर याच्याबद्दल शिक्षकाची जी टिरणी म्हणजे ज्याला आपण अशा प्रकारची एक हुकुमशाही वृत्ती असते की थोडं जरी ऐकलं नाही तर लगेच तो संतापतो, चिडतो. तर याच्याबद्दल आणि अगदी ती शाळेतलं काम आहे बऱ्यापैकी यांत्रिक काम आहे, त्याच्यातूनही शिक्षकाचा एक चिडचिडेपणा निर्माण होतो. काय कृष्णकुमार एके ठिकाणी असं म्हणतात की घंटा वाजल्यावर वर्गात जायचं आणि घंटा वाजल्यानंतर वर्गाच्या बाहेर यायचं, याच्यातून शिक्षक सुद्धा काही वेळा यंत्र व्हायला लागतो. तर म्हणून शिक्षकाच्या मानसिकतेमध्ये हा जो चिडखोरपणा निर्माण होतो याच्यावर आपल्याला काम केलं पाहिजे. झिरो टॉलरन्स पण आपल्याला या सगळ्या शिक्षणाबद्दल घेतला पाहिजे असं मला या निमित्ताने. हेरंब सर, आपण जे म्हणताय की शिक्षा ज्या आपल्या पारंपरिक पद्धतीने ज्या शिक्षा केल्या जातात त्या शिक्षणाचा विचार तर व्हायलाच हवा, पण मला जी आता गोष्ट या शौर्य नावाच्या मुलाच्या निमित्तानं पुढे आली त्याच्या अनुषंगानं सुद्धा अरुंधती मॅडम आपल्याला प्रश्न विचारायचा आहे की म्हणजे हिंसा या गोष्टीला आपण विरोध करतो की बाबा मुलांना मारू नका, पण अशा पद्धतीनं जेव्हा एखाद्या मुलाला टॉर्चर केलं जातं, त्याला अपमानित केलं जातं, त्याला त्याच्याविषयी जसं शौर्यला या बाबतीमध्ये वाटलं होतं की त्याला अपमानित केलं गेलं सगळ्या मुलांच्या बाबतीत, ही भावना मुलांच्या मनामध्ये वाढीस लागू नये यासाठी सुद्धा महत्त्वपूर्ण या गोष्टीकडे बघितलं पाहिजे. आणि ही गोष्ट कुठेतरी मिसिंग वाटते थ्रूआउट. हो, कारण आपण फक्त फिजिकल अब्यूजलाच महत्त्व द्यायला लागलोय. आपण व्हर्बल अब्यूज जे शाब्दिक जो करतो त्याला आपण महत्त्वच देत नाहीये, पण ह्याच्याकडे खूप मायन्यूटली लक्ष देण्याची गरज आहे. आणि या शौर्याच्या केसमध्ये तो तर ॲडॉलिसन्स पौगंडा अवस्थेतला होता, त्यामुळे त्याच्या मनामध्ये जो आहे तो भावनिक बदल होत होता आणि अशा वेळी त्याला समजून घेण्याची सुद्धा गरज होती. पण शिक्षक लोकांनी त्याला जे शाब्दिक त्रास दिलेला आहे, टोमणे मारलेले आहेत, त्यामुळे त्याला त्याच्या भावनांवरती कंट्रोल ठेवता आला नाही. म्हणजे भावनांवर जे आपण म्हणतो की सेल्फ रेग्युलेशन हे विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करणं गरजेचं आहे. आणि ह्याच्यामध्ये पालकांची भूमिका सुद्धा तितकीच महत्वाची आहे, कारण त्या मुलाला घरी आल्यानंतर शाळेत काय होतं हे त्याला बोलता आलं पाहिजे, त्याला समजून घेता आलं पाहिजे. आणि तेव्हा त्यांनी जर बाहेरच्या दुसऱ्या काउन्सिलरकडे नेलं असतं, शाळेतला काउन्सिलर लक्ष देत नाहीये, तर हा प्रश्न म्हणजे थोडंसं त्याला मदत झाली असती. आणि मे बी आता मी बोलतीये सांगतीये ते मी चुकीचं पण असू शकेल की दिल्लीमध्ये कसं आहे ना की समजा ट्रान्सफर होऊन बाहेरचा विद्यार्थी गेला तर शाळेमध्ये त्याला ऍक्सेप्टन्स पटकन होत नाही. हे एक वातावरण मी बघितले, कारण मी तिथे शाळेत काम केले दिल्लीमध्ये आणि त्या वातावरणात मी राहिलेली आहे. तर हे गरजेचं आहे की त्यांना समावेश करून घेणं, त्यांना समजून घेणं, कारण ही मुलं बाहेरनं आलेली असतात. ट्रान्सफर केसमध्ये तर हे खूप प्रॉब्लेम्स होतात. पण मग अशा वेळी परत पालकांनी पण समजून घेतलं पाहिजे. म्हणजे आपण फक्त शिक्षकांचा दोष आहेच
शिक्षकांना ट्रेनिंग करायलाच पाहिजे, पण पालकांनाही तेवढंच जबाबदारी अगदी खरं आहे, पालकांची या सगळ्यामध्ये जबाबदारी आहे. समजून घेतलं पाहिजे. लांबे मॅडम, मला तुम्हाला विचारायचं या सगळ्यामध्ये की शाळा म्हटली किंवा कुठलीही शिक्षण संस्था म्हटली की तिथं शिस्त असायला हवी, हा एक प्रमुख मुद्दा असतोच. पण मग शिस्त आणि शिक्षा याच्यामध्ये नेमकी काय आदर्श आचारसंहिता असायला हवी असं आपल्याला वाटतं? नाही, मगाशी आपण म्हटल्याप्रमाणे की आपल्याकडे लॉज आहेत, कायदे आहेत, फंडामेंटल राईट टू एज्युकेशन बद्दल सतत हेरम जे बोलतायत तो ते आहे. आणि मी नाही म्हणणार की शिक्षकांना माहित नाहीये, शिक्षकांना हे सगळं माहिती आहे की हे कायदे आहे. पण होतं काय की फ्रस्ट्रेशनमुळे किंवा आपण काय करायचं त्याच्यामुळे एक प्रकारे शिक्षक काहीतरी करतात, पालक पण मारतात. पण नाही, शिक्षकांवरती ताणे हे किती दिवस ऐकायचं? शिक्षकांवरती जो ताण आहे तो कमी करायला काहीतरी प्रयत्न व्हायला हवेत ना सगळ्यांकडून. मला तेच म्हणायचंय की म्हणजे त्याला आपल्याला आणखीन एक मोठं तुमच्या टीव्हीवर परत द्यावं लागेल, कारण काही रिफॉर्म्स पाहिजेत, काही एज्युकेशन पद्धती ज्या आहेत त्याच मुळात आपल्याला बदलावे लागतील. आपल्याला रंग म्हणजे प्रत्येकाला मुलाला एकदम चांगलाच नंबर मिळाला पाहिजे असं जरुरी नाहीये. और सगळं आपण काय म्हणतोय, शिक्षण म्हणजे मुलांना शिकायला त्यांना आवड असली पाहिजे. पण आपण सगळे पालक सगळे आपण म्हणतो की नाही त्या मुलाला चांगले मार्क मिळालेच पाहिजे. मला असं एकूण वाटतंय, म्हणजे बाकीच्यांनी म्हटलंय म्हणून, की आपल्याला हा एक ना पब्लिक चळवळीचा एक मुद्दा आणायला पाहिजे की मानसिक आरोग्य किंवा कुणीही मदत मागणे ह्याच्यात लाज नसते, अजिबात लाज नाही. मला जर बरं नाही वाटत तर मला एक कॉन्फिडन्स माझ्यामध्ये असायला पाहिजे की मी माझ्या शिक्षिकेकडे जाऊन सांगू शकते की ना आज मला ना बरं नाही वाटत किंवा आज ना मला काहीतरी मला ना कन्फ्यूज वाटतं, अशी सांगण्याचा कॉन्फिडन्स आपल्यामध्ये तयार व्हायला पाहिजे. आणि तो केव्हा होईल किंवा जेव्हा आपण सर्व म्हणजे समाज म्हणून आपण तुम्ही आम्ही की हे जे मानसिक आरोग्य आहे, मानसिक ज्या गोष्टी आहेत ह्याला आपण दुजाभाव न करता त्याला आपण प्राथमिक म्हणायला पाहिजे. आणि जे तो कुठला तरी रोग आहे किंवा ते मानसिक म्हणजे आपण कुठे बोलायचं नाही, ही जी एक प्रकारची लाज किंवा एक प्रकारची एक अडी निर्माण झाली आहे पालकात समाजात, तेव्हा हळूहळू आपल्याला म्हणजे शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यासोबतच शिक्षकांचं मानसिक आरोग्य सुद्धा चांगलं आहे की नाही हेही बघायला हवं. शेवटचं असं की शाळेत एक प्रकारचं ना आपल्या एक संस्कृती निर्माण झाली पाहिजे की आपण प्रत्येक मुलाला म्हणजे तो विकलांग असो, कुठल्याही जातीचा असो, ट्रान्सफर झालेला विद्यार्थी असो, त्याला त्याचा मान ठेवणे किंवा त्याला रिस्पेक्ट करणे ही आपली सर्वांची संस्कृती झाली पाहिजे. बरोबर. डॉक्टर सुषमा भोसले, याच अनुषंगाने आपली कमेंट की मानसिक आरोग्यावरती काम व्हायला हवं शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा. हो, अगदी नक्की आहे ते. कारण आपल्या लक्षात येईल की अगदी 20 वर्षापूर्वीपर्यंत ह्या बातम्या आपल्याला अशा फार क्वचित कधीतरी कानावरती यायच्या, परंतु सध्या आपल्याला सातत्याने या स्वरूपाच्या बातम्या ऐकायला मिळतात. त्याचं कारणच असं आहे की मगासपासून आपण जी चर्चा करतो आहोत की शिक्षकांना ताण, पालकांना ताण, तर मुळात सगळ्या समाजावरती विचित्र पद्धतीचा ताण पसरलेला आहे. आणि आपलं मानसिक आरोग्य नीट नाहीये याची जाणीवच मुळात समाजाला नसल्यामुळे यासारख्या घटनांची तात्पुरती आपण चर्चा करतो किंवा त्याच्यावरती आपण बोलतो, तात्पुरतं हळहळतो आणि पुन्हा त्या गोष्टी सुरू होतात. त्यामुळे मुळात की जे आपण म्हणू की शिक्षकांचं काम आहे तर मुलांना समजून घेणं, त्यांना चांगलं माणूस उत्तम घडवण्यासाठी प्रयत्न करणं हा खरं तर मूलभूत हेतू आहे. इथे कुठेही स्पर्धा किंवा तू पहिलं आलं पाहिजे हा भागच खरं कुठे नाही. पण हे असं सातत्याने बोललं जातं आणि मग तिथे ते पिअर प्रेशर येतं, मग तो पालकांचा प्रेस्टिज इश्यू होतो आणि मग ह्या सगळ्या घटनांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने त्या मुलाला प्रेशराईज होतं. तर ह्याचा दुसरा भाग आहे की जेव्हा शिक्षक टोमणे मारतात तेव्हा खरोखर त्यांच्या आरोग्याबद्दल आणि त्यांच्या विचार क्षमतेबद्दल प्रश्नचिन्ह उभं राहतं. कारण शिक्षक हे मुलांना समजावून घेण्यासाठी, त्यांना नवीन गोष्टी शिकवण्यासाठी, त्यांना आयुष्यात बोट धरून पुढे चालवण्यासाठीची जी नोकरी करतायत, त्याच्यामुळे काही चुकत असेल तर आपण नेहमी म्हणतो की चुकत असेल तर तुम्ही एक खरं त्या अनुषंगाने प्रयत्न होणं खरं तर गरजेचं आहे. चर्चेची वेळ खरं तर संपत आली. काही फार महत्त्वाचे मुद्दे या सगळ्या आपल्या पाहुणे मंडळींनी मांडलेले आहेत. पण काय होतं की दरवेळेला अशी एखादी अप्रिय घटना घडते आणि त्या निमित्तानं आपण ही सगळी चर्चा करतो, त्यातनं बऱ्याचदा महत्त्वपूर्ण असे मुद्दे आपल्या सगळ्यांच्या समोर येतात खरे. पण त्याच्यावरती जे काम व्हायला हवं, व्यवस्थेनं जे काम करायला हवं ते काम काही होताना दिसत नाही आणि त्याचीच परिणिती खरं तर अशा घटना वारंवार घडताना आपल्याला पाहायला मिळतात. पण या सगळ्या घटनांना थांबवण्यासाठीचे प्रयत्न होतील भविष्यामध्ये अशी आपण अपेक्षा व्यक्त करूया. आजच्या या चर्चेसाठी सगळ्या मान्यवर पाहुण्यांनी आपल्याला वेळ दिला त्याबद्दल सगळ्या पाहुणे मंडळींचा आभार. आणि चर्चेच्या धोरण्यामध्ये आज आपण इथेच थांबतोय. पाहत राहा पुढारी न्यूज.